रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही 19वी कथा ईश नाम ज्याचे चित्ती. नामदेवांचे पंजाब क्षेत्री कार्य सुरू होते. वारकरी संप्रदाय त्या प्रांती पोचत होता. नामदेव बाबा लोकांच्या हृदयाचा ठाव घेत होते. राजाईचा संसार सुरू होता. नेत्र मात्र पतीच्या आगमनाकडे होते. नामदेव भगिनी आणि शिष्या जनाबाई ईशभक्तीत सारा भाव समर्पित करत होत्या. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. उणे पडव नेदी त्याचे वारे सोसी आघाताचे. तयाविण क्षणभरी कदा आपण नवे दुरी. अंगा आपुले ओढोनी त्याला राखे जो निर्वाणी. ऐसा अंकित भक्तांसी म्हणे नामयाची दासी. या ईश संकीर्तनामुळे जनाबाईंना कधी कष्टांची जाणीव झाली नाही. राजाई आणि सर्वांनाच तिचा मोठा आधार होता. जनाबाईंना आधार साक्षात पांडुरंगाचा. झाड लोटकरी जनी केरभरी चक्रपाणी. पाटी घेऊन या शिरी नेऊन या टाकी दुरी. ऐसा भक्तिसी भुलला नीच कामे करू लागला. जनी म्हणे विठोबाला काय उतराई होऊ तुला. उत्सवाची सांगता, त्याचा भोजन प्रसाद, धान्य दळून देण्याची सेवा जनाबाईंची. जात्यावर बसून दळत होत्या. लोकांची रात्रीची जेवणे होऊन निद्रादेवीची आराधना सुरू झाली. घरोघरीचे कंदील, चिमण्या असे दिवे मालवले गेले. जनाबाईंच्या झोपडीत चिमणी जळत होती. जात्याची घरघर सुरू होती. वैखरी विठुनाम घेत होती. इतक्यात झोपडी तेजळली. स्वयं पांडुरंग आला तो थेट खाली बसून जाते फिरवायला मदत करू लागला. जाते वेगाने फिरू लागली. पोते रिकामे झाले. त्यातच दोघांनी दळलेले पीठ भरून ठेवले. दोघेही पार दमून गेले. पांडुरंग आडवे झाले. क्षणार्धात त्यांना गाढ निद्रा लागली. नेत्र मिटलेले, प्रसन्न मुद्रा, निद्रिस्त भगवंताच्या मुखावरचे वत्सल भाव. जनाबाईंनी त्यांच्या अंगावर वाकळ पांघरली. भिंतीला टेकून त्याही झोपल्या. पहाटसमयी भगवंतांना जाग आली. लगबगीने ते मंदिरात आले. कटेवरी कर ठेवून विटेवरी स्थित झाले. पुजारी पूजा साहित्य घेऊन गाभाऱ्यात आले. पहिली पुष्पे, आधीचे तुळशीहार काढावेत म्हणून पुढे सरसावले. त्यांना विस्मयाचा धक्काच बसला. विठ्ठलाच्या स्कंधावर रेशमी शेला नाही, त्या जागी आहे वाकळ. विठुरायाच्या स्कंधावर वाकळ? थोडे निरखून पाहिले तर कंठामध्ये रत्नहारही नाही. पुजाऱ्यांनी हा प्रकार मंदिर प्रमुखांना कथन केला. त्यांनी ही गोष्ट ग्रामाधिकाऱ्यांना सांगितली. ग्रामाधिकाऱ्यांनी सैन्याधिकाऱ्याला तपास करण्याची आज्ञा दिली. गावातील घरांचा तपास सुरू झाला. त्यात जनाबाईंची खोपटं तपासली. जनाबाईंच्या खोपटात त्याच्या जवळच्या भिंतीलगत भगवंतांचा रेशमी शेला आणि शेल्यात अडकलेला रत्नहार सापडला. शिपायांनी जनाबाईंना ग्रामाधिकाऱ्यांसमोर हजर केले. जनाबाई, तुमच्या खोपटात पांडुरंगाच्या खांद्यावरचा शेला आणि रत्नहार मिळाला. ही गोष्ट खरी आहे ना? ग्रामाधिकाऱ्यांनी विचारले. जनाबाईंनी होकार दिला. ईश्वराच्या वस्तू चोरणं हा घोर अपराध आहे, हे तुम्ही जाणत नाही? त्यांनी विचारले. जनाबाई म्हणाल्या, हार आणि शेला माझ्या विठू माऊलीचाच आहे. काल रात्री भगवंत माझ्या खोपटात आले. नको नको म्हणत असताना ते मला जात्यावर दळू लागले. आम्ही दोघांनी मिळून पीठ पोत्यात भरलं. भगवंत थकले, अंमळ आडवे झाले. क्षणार्धात त्यांना निद्रा लागली. त्यांना मी वाकळ पांघरली. पहाटे ते मंदिरात परतले. त्यावेळी त्यांच्याबरोबर वाकळ गेली. शेला आणि रत्नहार माझ्या खोपटात राहिला. ग्रामाधिकाऱ्यांचे डोळे मोठे झाले. वा, कथा मोठी छान रचलीत. अशा खोट्या गोष्टींवर कोणाचाच विश्वास बसणार नाही. आज सूर्यास्तापूर्वी यांना या महापापाबद्दल सुळावर चढवा, त्यांनी आज्ञा दिली. वार्ता गावभर पसरली. राजाईला तर धक्काच बसला. ती आणि तिची मुले, सुना, नातवंडे सारीजण चंद्रभागेच्या वाळवंटाकडे धावली. वाळवंटातच सूळ उभा केला गेला. सारे वाळवंट लोकांनी फुलून गेले होते. जनाबाई शांत उभ्या होत्या. मनी पांडुरंगाचा धावा सुरू होता. आपण निरपराध आहोत. आपले सत्य या लोकांना पटत नाही. चोरीचा भयंकर आळ आपल्यावर आला. वैखरीने विठ्ठलनाम घेत मृत्यूला सामोरे जावे म्हणून त्या सुळाजवळ गेले. सुळाला स्पर्श होताच सूळ पार वितळून गेला. त्याचे पाणी पाणी झाले. बाजूला बुक्क्याचा आणि सुगंधी पुष्पाचा सडा पडला. पुजारी आणि ग्रामाधिकारी पश्चात्ताप पावले. त्यांनी जनाबाईंच्या चरणावर लोळण घेतली. जनाबाई नेत्र मिटून म्हणत होत्या, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. राजाई धावत आली. तिने जनाबाईंना दृढ आलिंगन दिले. खूप बोलायचे होते, पण अधर मुक होऊन थरथरत होते. मनातले भाव आनंदाश्रू सांगत होते. चंद्रभागेच्या मनीचा ताण मोकळा झाला. ती अत्यानंदाने खळखळ वाहू लागली. वाऱ्याने सारा बुक्का आणि फुले सभोवताली पसरवून आपला हर्ष व्यक्त केला. साऱ्या जमलेल्या मंडळींनी जनाबाईंचा उच्च स्वरात जय जयकार केला. मनोमनी जनाबाई गात होत्या,
माझा क्षणभाग गेला तुझ पाहता विठ्ठला, पाप ताप जाती तुझे नाम ज्याचे चित्ती, अखंडित नामस्मरण बाधू न शके तया विघ्न, जनी म्हणे हरिहर भजता वैकुंठी त्या घर. नामदेव पंढरपुरी परतण्याआधी 3-4 आठवडे आणखी एक भयंकर घटना घडली. मंगळवेढ्यात गावकूस बांधण्याचे काम निघाले. त्या कामासाठी माणसे सक्तीने नेणे सुरू झाले. त्यात चोखोबांना धरले. चोखोबा जीव तोडून सांगत होते, मला माझ्या पांडुरंगापासून दूर नेऊ नका, मला इथंच राहू द्या. इथं मी पडतील ती कामं करीन, कष्ट करीन, पण मला या पंढरपुरीतून बाहेर काढू नका. त्यांचे कोणी ऐकले नाही. बळाचा वापर करून जबरदस्तीने त्यांना मंगळवेढ्याला नेले. गावकूस बांधण्याचे काम सुरू झाले. चोखोबांचे शरीर मंगळवेढ्यात, पण मन मात्र पंढरपुरात. सुखाने सदैव रामकृष्ण हरी 3/4 गावकुसाची भिंत बांधून झाली होती. त्या रात्री सगळे मजूर दमून भाकर खाऊन त्या भिंतीलगत गाढ झोपले होते. 10-12 मजूर होते. 30 रात्र काळरात्र ठरली. प्रचंड वादळ झाले. दमून झोपलेल्या मजुरांना कष्टानंतरची निद्रा लागली होती. त्यांना जाग येण्याआधी ती भिंत कोसळली आणि तिच्या ढिगाऱ्याखाली असलेले सारे लोक, त्यात चोखोबा होते. पंढरपुरी वार्ता आली. दुःखाचा कडेलोट झाला. सोयराबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला. पतिनिधनाची वार्ता कळल्यावर त्यांची शुद्ध हरपली. कर्ममेळा पार कोसळून गेला. बंका, निर्मळा धावून आले. जनाबाई, राजाई चोखोबांच्या कुटुंबाला भेटायला गेल्या. तिथले दुःख पाहून त्याही दोघी अश्रूंमध्ये भिजून गेल्या. अनेकांच्या अंगावर दगडमातीची प्रचंड भिंत कोसळलेली. रक्तमांस आणि हाडे दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली, सारेच भयंकर आणि विचारांपलीकडचे. हळूहळू दुःखाची तीव्रता कमी होत होती. नामदेव लवकरच पंढरपुरी परत येत असल्याची वार्ता आली. पंढरपुरातल्या वारकऱ्यांच्या मनी त्याही परिस्थितीत एक उत्साह लहर आली. ज्या दिवशी नामदेव यायचे त्या दिवशी टाळ मृदंग घेऊन वारकरी वेशीवर आले. खांद्यावरच्या भगव्या पताका हळूहळू वरखाली होऊ लागल्या. 10-20 भक्तांसह नामदेवांनी पंढरपुरात प्रवेश केला. नामदेवांचा जय जयकार झाला. राजाई, जनाबाई, सारे कुटुंबीय या समुदायात होते. एकेकाला भेटून क्षेमकुशल मोठ्या प्रेमाने विचारत होते. चोखोबा काका दिसत नाहीत, ते कुठे आहेत? नामदेवांनी एका वारकऱ्याला विचारले. वारकरी उत्तर न देता हुंदके देऊन रडू लागला. दुसरा एक वृद्ध वारकरी म्हणाला, नामा, अरे आपला चोख हा कायमचा आपल्याला सोडून गेला. ते ऐकून नामदेवांना भोवळ आल्यासारखे झाले. त्यांना इतरांनी सावरले. कितीतरी वेळ ते चोखोबा चोखोबा म्हणत रडत राहिले. चोखोबांचा मृत्यू किती दुर्दैवी होता हे ऐकून ते उद्विग्न झाले. सोयराबाई, कर्ममेळा, निर्मळा, बंका यांना कसं भेटू? यांचं सांत्वन कसं करू? पांडुरंगा, काय वेळ आणलीस ही? नामदेव पांडुरंगाच्या राऊळी आले. फार मोठ्या अंतराने घडणारी भेट. हात जोडून नामदेव पांडुरंगासमोर उभे राहिले. डोळ्यांमधून अश्रूंचा पूर वाहत होता. अनेक गोष्टी व्यक्त करण्यासाठी ओठांची थरथर सुरू होती, पण शब्दच फुटत नव्हते. शेवटी नामदेवांच्या मुखातून शब्द बाहेर आले. देवा, क्षेमकुशल विचारू का चोखोबांबद्दल बोलू? चोखोबांसारखा भक्त मिळायचा नाही. पांडुरंगा, आपण फक्त बघत राहिलात. तो आपलाच परमभक्त होता ना. देवा, तुमच्याकडं तुम्ही बोलावून घेतलंत, पण आमचं काय? विठ्ठल नेत्रांमध्ये अश्रू उभे होते. तो भक्तवत्सल म्हणाला, चोखोबा या जगात आले आणि गेले. ते भक्तिरूपात उरले. खरं सांगू, ते आलेही नाहीत, गेलेही नाहीत. नामा, तूही यातलं गमक जाणतोस. शरीराचं वस्त्र म्हणजे चोखोबा नव्हेत. चोखोबा हा भक्तीचा निर्मळ प्रवाह आहे. तो आलाही नाही आणि गेलाही नाही. तो चिरंतन आहे. सगुण साकाराचं जग आहे. म्हणून देहाच्या आकृतींवर ममत्व. नामा, माझी एक इच्छा आहे, ती तूच पूर्ण करायची आहेस. तुला माझी विनंती आहे. नामदेव गहिवरले. ते म्हणाले, देवा, आपण आज्ञा करावी. नामा, या चोखोबांच्या अनन्य भक्तीचा वस्तुपाठ लोकांसमोर राहावा. लोक माझं दर्शन घ्यायला येतात. माझं देवत्व अशा अलौकिक भक्तांमुळेच आहे. तू मंगळवेढ्याला जा. चोखोबांच्या अस्थी घेऊन ये. माझ्यासमोर या महाद्वारात त्यांची समाधी बांध. भगवंत म्हणाले, विशाल हृदय भगवंत. नामदेव कितीतरी वेळ त्या भक्तवत्सलाकडे धन्य होऊन बघत राहिले. देवा, आपली विशालता गगनाहून, या विश्वाहून व्यापक आहे. शब्दांनी अपुरं पडावं आपलं वर्णन करायला. देवा, 10-12 लोक त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली चिरडले म्हणतात. त्या चोखोबांच्या अस्थी? नामदेवांनी विचारले. भगवंत म्हणाले, नामा, तुला हे सुद्धा मीच सांगू? नामदेवांनी भगवंतांच्या चरणावर मस्तक ठेवले. भगवंतांच्या नेत्रांमधील 2 अश्रू नामदेवांच्या मस्तकावर पडले. नामदेव मंगळवेढ्याला आले. अजून दगडमातीचा मोठा ढिगारा होताच. पाऊस अस्थीचे शुष्क तुकडे विखुरलेले होते. नामदेवांच्या मुखातून चोखोबा असे उद्गार
प्रकट झाले आणि त्यांना हुंदका आला. एक एक अस्थी उचलून बघू लागले. चोखोबांची अस्थी हातात आली की सुगंध येत होता आणि त्यातून ध्वनी उमटत होता, विठ्ठल विठ्ठल. मातीच्या लोटक्यात अस्थी गोळा झाल्या. नामदेव पंढरपुरी आले. नामदेव मंदिर प्रमुखांकडे आले. त्यांनी त्यांना पांडुरंगाची आज्ञा सांगितली. मंदिर प्रमुखांना ते पटणे शक्यच नव्हते. त्यांनी साफ नकार दिला. दुसऱ्या दिवशी वारकरी मंडळी, चोखोबांच्या घरची मंडळी अशा सर्वांना घेऊन नामदेव मंदिर प्रमुखांकडे आले. मंदिर प्रमुख थोडे घाबरले. काय करावे ते त्यांना सुचेना. त्यांनी पटकन एक युक्ती केली. ती मंडळी दरिद्री आहेत, यांना मोठी रक्कम मागू. ते म्हणाले, जागा देतो, पण महाद्वारातली जागा आहे, तिचं मोल मोठं आहे. तुम्ही 1 सहस्त्र सुवर्ण नाणी आणून द्या, जागा तुमची. नामदेवांना मोठा प्रश्न पडला. हे आपण कोठून कसे आणणार? सारी मंडळी निराश होऊन परतली. विजय प्राप्त केल्याच्या आनंदात मंदिर प्रमुख घरी आले. दुपारची भोजनवेळ झालेली होती. त्यांच्या पत्नीने त्यांना वाढले. चंदनाचा पाट बसायला, चांदीची ताटवाटी, वरण भात, त्यावर तूप, लिंबू, भाजी, कोशिंबीर, चटणी, आमटी, एका स्वतंत्र वाटीत खीर, तूप लावलेल्या गरम पोळ्या, मोठा सागरसंगीत बेत होता. बघूनच ते खुश झाले. भात कालवून त्यांनी घास तोंडाकडे नेला. तोंडाकडे आल्यावर त्या घासाचे झाले सुवर्ण नाणे. पोळीचा घास तोंडाकडे नेला, त्याचेही सुवर्ण नाणे झाले. खिरीची वाटी तोंडाकडे नेली, तिच्यातही खिरीऐवजी सुवर्ण नाणी झाली. घास तोंडाकडे नेल्यावर सुवर्ण नाणे आणि खाली ठेवल्यावर अन्न. त्यांना खाताच येईना. शेवटी त्यांनी पाणी पिण्यासाठी भांडे उचलून ओठाजवळ नेले, त्यातही सुवर्ण नाणीच. संतापून ते उठले. पत्नीला ते असे का उठले ते कळेना. शेवटी ते जरा आडवे व्हावे म्हणून मऊ अंथरुणावर पडले. अंगाला खूप टोचू लागले म्हणून पटकन उठले. बघतात तो अंगाखाली सुद्धा सुवर्ण नाणीच. मग त्यांच्या लक्षात आले, आपण संतांना, देवभक्तांना नकार दिला. ते तसेच उठले, धोतर सारखे केले, अंगरखा चढवला, डोईवर पगडी घालून थेट नामदेवांच्या घरी गेले. नामदेव अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. मुखाने विठ्ठल नाम घेणे सुरूच होते. मंदिर प्रमुखांनी सरळ जाऊन नामदेवांचे पायच पकडले. आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा करा. आपले सामर्थ्य ठाऊक असूनही आम्ही आपल्याला नकार दिला. बांधा, चोखोबांची महाद्वारात समाधी बांधा. नामदेवांनी त्यांना उठवले. त्यांना प्रतिनमस्कार केला. त्यांच्या नेत्री आनंदाश्रू आले. महाद्वारात चोखोबांची समाधी बांधली गेली. संत मंडळी आणि स्वयं विठ्ठलाला परमानंद झाला. नामदेव कृतकृत्य झाले. आनंदे वोविया तुम्हासी गायीन, जीवे भावे वोवाळीन पायांवरी. सुकुमार साजिरी पाऊले गोजिरी, ते हे मिरवली विटेवरी. कटावरी कर धरोनी श्रीहरी, उभा भीमातिरी पंढरी ये. महाद्वारी चोखा तयाची बहीण, घाली लोटांगण उभयता. धन्यवाद.